बुधवार को राज्य के कार्यवाहक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की प्रेस कॉन्फ्रेंस में ऐलान के बाद देवेंद्र फडणवीस का मुख्यमंत्री बनने का रास्ता साफ हो गया है। अब इसे अजित पवार गुट का समर्थन भी मिल गया है। अजित पवार गुट विधायक और वरिष्ठ नेता छगन भुजबल ने इसके संकेत दे दिए हैं। आज पुणे में मीडिया से बात करते हुए भुजबल ने मुख्यमंत्री बनने से पहले ही देवेंद्र फडणवीस को शुभकामनाएं दी हैं। ओबीसी मुख्यमंत्री व्हावा यापेक्षाही आमच्या ओबीसी मागासवर्गीय दलित आदिवासी सर्व गरिबांचं संरक्षण करणारा मुख्यमंत्री व्हावा। मी जाणार आहे त्यांच्यावर, त्यांना भेटायला। मनोज जरांगे पण असं म्हणतात की तुमचा विजय हा ईव्हीएम मशीनमुळे झालेला आहे। अरे ईव्हीएम मशीनमुळे जर झाला तर मला सुद्धा 1 लाख मतं पडली पाहिजेत ना, म्हणजे मताधिक्य। ते मताधिक्य माझं कमी झालं कारण हे जे आहेत जरांगे साहेब आदल्या दिवशी सकाळी 2 पासून रात्री सकाळी 10 पासून रात्री 2 पर्यंत गावागावातून फिरले काय आणि जातीवाद पसरवण्याचं काम केलं। त्यामुळे माझं मताधिक्य कमी झालं माझं स्वतःचं। म्हणजे नेहमी 56-60 हजाराचं मताधिक्य ते आता ह्या परिसरामध्ये या परिस्थितीत लाखभर व्हायला पाहिजे होतं असं काम झालं होतं आणि महायुतीचे सगळे निर्णय होते, पण ते अर्ध्यावर आलं माझं मताधिक्य। मग तिथे का नाही मग ते तुमची ईव्हीएम चालली आणि नाही चला लोकसभेला साहेब त्यांचा फटका बसला तुम्हाला तुमच्या महायुतीला अजूनही ठरलेला नाहीये मुख्यमंत्री पदाचा चेहरा। देवेंद्र फडणवीसांचा चेहरा पुढे केला जातोय। काय वाटतं देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होतील? असं आहे की भाजपचाच मुख्यमंत्री होईल आणि देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे मागच्या काही वर्षांमध्ये खरं तर आम्हाला वाटलं ते मागेच मुख्यमंत्री होतील, पण शिंदे साहेब झाले। त्यांनी सांगितलं मी लांब राहतोय, दूर राहतोय, परंतु पक्षानं सांगितलं नाही तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करा। त्यांनी त्याही परिस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं आणि झुकून काम केलं। पूर्णपणे जे आहे न्याय दिला आपल्या पदाला, आपल्या पक्षाला। त्यामुळे एक मोठं यश बीजेपीला सुद्धा मिळाले, 132 वर आमदार मिळाले। त्यामुळे त्यांचा हा जो आहे नैसर्गिक हक्क आहे असं मला वाटतं। आमच्या त्यांना शुभेच्छा आहे।